अहो जाओ तुम्ही, बोल नका माझ्याशी. अगं का काय झालं? काय झालं आता ते बी मीच सांगायचं होय? अगं आता बोलल्याशिवाय कसं कळणार मला? तुम्ही मला घ्यायला बी आला नाही. अगं शितले ऐकून घे माझं. काय ऐकून बिकून घेणार नाही मी. आता मला काय एक तर तुम्हाला माहित होतं मी एवढं लांबनं प्रवास करून येणार आहे म्हणून, तरी बी तुम्हाला माहितीये रातभर झोप बी लागली नाही मला. सारखं आपला विचार करत होते अजिंक्य मला स्टेशनवर घ्यायला येतील तेव्हा तरी भेट होईल, नाहीतर गेटवर तरी येतील तेव्हा भेट होईल. कसलं काय बायको एवढ्या दिवसांनंतर भेटणार आहे, पण काय कौतुक आहे तुम्हाला? शितले शितले अगं मला मॅडमने बोललो होतं शितले. तुम्हाला ना मी सोडून बाकी सगळी जण महत्वाची आहेत. अगं असं काय बोलते शितले? असं असं तुला खरंच वाटतं का? वय वाटतं. अगं खरं मला यायचं होतं, शपथ. यायचं असतं ना तर कसं बी आलं असतं. राहू द्या. शितले जा तुम्ही. शितले खरंच मला यायचं जाओ होतं. तुम्ही, बोल नका माझ्याशी. एकदा तुम्ही बोलला होतात की तुम्ही येणार. अगं पण मी आता- त्याच्यानंतर आम्ही- पण तुम्ही आला नाही. शितले अहो तुम्ही आई ग अशी लाजलीच ना की सगळं विसरायला होतं बघ. सगळं म्हणजे सगळं. काय म्हणतेस ग माझ्याशी? मी भांडते वय, आणि तुम्ही जे केलं ते. आता मी एवढं लांब आले तरी तुम्ही असंच वागणार वय. नाही ग, आता इथून पुढचे 15 दिवस आहे ना, अजिबात मी कुठं जाणार नाही. प्रॉमिस. नक्की? तुझी शपथ. या तुझ्या नाकावरच्या रागाची शपथ. बस. आता मी नाही रागवणार. इथनं पुढचे 15 दिवस ना आपण काय करायचं? आता तुम्हीच सांगा काय करायचं ते. तुम्हाला तुमची कामं बी असतील ना? सांगू? मला अजून काय नको. तू आलीस, संपला विषय. खरं वय? वय खरं. मिसेस फौजी, माझ्या आर्मीच्या दुनियेत स्वागत आहे तुमचं. आता इथून पुढे तुला फौजीची लाईफ कळेल. तयार आहेस ना? एकदम. शितले शितले उठा. गुड मॉर्निंग. उठा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चहा हवे? म्हणजे तुमच्या लक्षात आहे तर. मग हे कसं विसरीन बरं मी? आसामचा चाय कसं झालं? चहा आसामचा असला तरी काय झालं, तो तुम्ही बनवलाय म्हणल्यावर अगदी तुमच्यासारखाच झालाय.
आता इथून पुढचे सगळे दिवस जगात भारीच जाणार आहेत बघ. जाओ, सकाळ सकाळी लाडात येऊ नका. अरे थांब. हॅलो. हा, उठलायस ना? का झोपेतच आहेस अजून? आज कोण कोण येते याचं रिपोर्टिंग करायचं. काय ग एवढ्या सकाळी कुणाला फोन केला होतास? अहो, गावात फोन केला होता. आशाला. का? कशाला? कशाला म्हणजे लक्ष नको ठेवावं त्यांच्यावर. मी तर अजिबात ढिल्ल सोडत नाही त्यांना. तुम्ही सांगितलेलं अजिबात विसरले नाही. आपल्याकडे आलेली समधी पुरा आर्मीत भरती झाल्याशिवाय मला तर चैन पडणार नाही. शिकले खरं सांगू का, मी जरी असतो तरी एवढं नसतं केलं ग मी. शिकले तुझा लय अभिमान वाटतो बघ मला. अशी बायको अशी मैत्रीण मिळाली म्हणून लय लकी आहे बघ मी शिकले खरंच. मग मी काय कमी लकी आहे का? हा, तू जरा जास्तच लकी आहेस माझ्यापेक्षा. फौजीची बायको आहेस. इतर कुठल्या बायकांना असं बॉर्डर जवळ राहायला मिळतं का? ते तर आहेच. मग चला आवडते मी. आवरणार काय? इथं ना गोट्यातली काम आहेत, ना रानातली, ना घरातली. होय की. पण हा, आज किचन लावायचं हा? चला, म्हणजे आज तुझ्या हातचं खायला मिळणार तर. मिळणार. पण संध्याकाळच्याला अजून समजा सामान आणायचंय, मग स्वयंपाक. नाही तर लई गडबड होईल बघा. अगे शिकले, मी कुठं म्हणलंय सकाळीच पाहिजे मला. तुझ्या हिशोबानं कर. चल शिकले, मी पेटीला जाऊन येतो. हे आया. हो काय झोपा आता. कुठून काय करणार आहे? गोट्यातली कामं थोडीच करायची. पोटातली कामं नसली तरी काय झालं? बायकांना घरातली अजून बरीच कामं असतात. तुम्ही या आता, नाहीतर तुम्हालाच उशीर होईल.